एक मोठी बातमी येते घाटकोपर आणि दादर नंतर आता गिरगावात सुद्धा पांढरी पट्टी मारण्यात आली आहे। सुखसागर सोसायटी समोरच्या फुटपाथवरती पांढरी पट्टी आखल्याचं समोर आलंय। ही पांढरी पट्टी पुसण्यासाठी काळा रंग मारल्याचं देखील समोर आलंय। घाटकोपर आणि दादरमध्ये पांढरी पट्टी आखल्यामुळे वाद निर्माण झाला आणि त्यानंतर आता गिरगावात देखील पांढरी पट्टी आखल्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे। आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेत। गिरीश, घाटकोपर, काल दादरचा प्रकार आणि आता गिरगावमध्ये सुद्धा या पांढऱ्या पट्ट्या दिसतायत। कोणी आक्षेप यावरती घेतलाय का किंवा त्याबद्दल काय? नक्कीच आपण पाहतोय वृषाली घाटकोपर आणि दादरमध्ये जो पांढऱ्या पट्ट्यांचा वाद पेटला होता, मनसे आक्रमक झाली होती। यानंतर पुन्हा एकदा आता मुंबईच्या गिरगाव इथल्या सुखसागर सोसायटीच्या अगदी समोरच्या फुटपाथवर मी उभा आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की पांढरी पट्टी, लांब लचक अशी पांढरी पट्टी जी आहे या ठिकाणी संपूर्ण फुटपाथवर मारण्यात आलेली आहे। जैन समाजाचा याच ठिकाणी कार्यक्रम होता आणि त्यासाठी जैन धर्मगुरूंसाठी ही पांढरी पट्टी आखण्यात आल्याचं बोललं जातंय। मात्र इथले जे स्थानिक आहे किंवा जे मनसेचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून या पांढऱ्या पट्ट्यांवरती आता काळा रंग मारण्यात आल्याचं सुद्धा माहिती जी आहे ती समोर येते, बोललं जाते आणि त्यामुळे ही पांढरी पट्टी आता या ठिकाणाहून कशा पद्धतीने हटवण्यात येईल हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण या पांढऱ्या पट्ट्यांवरून दोन ठिकाणी घाटकोपर आणि दादरमध्ये वाद निर्माण झाला होता आणि त्यामुळे गिरगावमध्ये सुद्धा पांढऱ्या पट्ट्यांचा हा जो वाद आहे तो सुद्धा उफाळून येण्याची शक्यता आहे। जे स्थानिक आहे ज्यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे ते सुद्धा यावरती आक्षेप घेताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। त्यामुळे ही पांढरी पट्टी या ठिकाणाहून आता कशी पद्धतीने हटवली जाईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गिरीश, धन्यवाद या माहितीसाठी।